माती आणायची, माती भिजवायची आणि माती मळायची, पायाने तुडवायची माती आणि तुडवून 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 ती चांगली भिजली की मग मडके घडवायचे. पण हे सगळं कर्म करत असताना तर काय केलं त्याने? जीव परमात्मा दोन्ही बैसवी एका असनी जयाच्या भुवनी हृदय भुवनी विराजती. त्याने आपल्या मनाला शपथ घातली की हे जरी माझं कर्म आहे, मी कर्म करत असताना तू इकडे पळायचं नाही. तू काय वाचने म्हणायचं? रामकृष्ण हरीच म्हणायचं, विठ्ठल केशवा, आणि त्याचा मंत्र जप सतत चालू असायचा. सावतामाळी आपली शेती करत असताना शेतीमध्ये सगळं पांडुरंग आहे म्हणायचं माझा. आणि या शेतीमध्ये लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. प्रत्येक झाड जे आहे तो पांडुरंग आहे म्हणायचं, तो माझा हरी आहे म्हणायचं आहे. म्हणजे शेती करत असताना तो नामस्मरण त्याने कधी सोडलं नाही, चिंतन सोडलं नाही. म्हणजे आपलं कर्म जे आहे ते कर्म करत असताना हे जे कर्म आहे भगवंताच्या नामस्मरणाचं, याची शपथ त्याने घालून घेतलेली आहे. सगळ्या संतांचं बघा, नामदेव शिंपी घ्या, पुंडलिकाने ते विटच भिरकवले, झालं माझं कर्म इकडं आई वडिलांची सेवा करणं आहे. जोपर्यंत माझ्या आई वडिलांची सेवा चालू आहे तोपर्यंत तू या विटेवरती उभं राहा. भिरकाविली वीट भिरकावली देवाकडं, नाही तर देव भेटायला आला असं एखादं म्हणलं असं, बरं झालं भेटली मला, आता मारा मिठी, बसा आता चहा पाणी घ्या, जेवण बिवण करा. तो तसं म्हणलं नाही. तो म्हणला तू आला, तुला बोलवलं कोणी कनी नाही का? देवनी चिरमिरी, तू काय ती चिरमिरी देशील आणि मला बाजूला करशील, काय करणार आहे तू जास्त? त्यापेक्षा तुझं नाम गोड, तुझं नाम गोड आहे, तुझं नामस्मरण चिंतन आहे आणि माझे आई वडिलांची सेवा आहे. ही सेवा चालू असतोपर्यंत राहू. युगी 28 विटेवरी उभा, 28 युग झाले, आई वडिलांची सेवा चालू आहे. अजूनही कलियुगामध्ये आई वडिलांची सेवा नाही असं नाही. आणि ही सेवा जोपर्यंत आहे तोपर्यंत वारकरी पंथ आहे. यावत चंद्र दिवा करू, तो कधी नष्ट होणारा नाहीये. इकडं स्तोत्र मंत्र करतील लोक, भरपूर करतील, आहे की नाही? असे दुकानं भरपूर आहेत, पण आपुला तो एक देव घ्यावा, तिथं एकच आहे फक्त पांडुरंगाची सेवा, रामकृष्ण हरी आणि आईवडिलाची सेवा. आणि जो आईवडिलाची सेवा करतो आणि पांडुरंगाला भजवतो तो वारकरीच नाही म्हणायचं, तो खोटा आहे म्हणायचं. म्हणून पहिली आईवडिलाची सेवा करा, मग देवाचं दर्शन घ्या ना. हो, कारण की तेच देव आहेत, पुंडलिकाने सांगितलं. त्याच्यासाठीच परमात्मा मला भेटायला आला, ते केल्यामुळं. तसं ते एक साधन वारकऱ्यांचं आहे मोठं, की त्या सेवेमुळं भगवंत प्राप्ती झाली. म्हणून वहनी आपुली आण दरी जो अंत करणं निश्चया साचपण जयाचे, म्हणून शपथ घाला मनाला. आणि मग शपथ घातल्यानंतर तो परमात्मा होऊन येतो आणि एकासनी बसतो. जीव आणि परमात्मा, काय सांगितलं? जीव आणि परमात्मा एका आसनी बसतात म्हणजे हो, ते दोन्ही एकरूप होतात. आणि ते एकरूप झाल्यानंतरची गोष्ट फार वेगळी आहे.
ऐसा योग समृद्धी होऊनी जो निरवधी अर्पी मनोबुद्धी माझे ठाई. याचा काय अर्थ होतो? ऐशी योग समृद्धी होऊनी जो निरवधी अर्पी मनोबुद्धी माझे ठाई. मग असा तो जर योग समृद्धी म्हणजे योग संपत्तीने पूर्णत्वास पावला, जर हे केलं या योगाने आणि जीव आणि परमात्मा एका आसनी बसायला लागले, या योग समृद्धीने संपत्तीने तो जर पूर्णत्वास पावला की मग मन आणि बुद्धी काय होते? पूर्णतः मन बुद्धी भगवंताच्या ठिकाणी अर्पण करतो. आतू बाहेरी योगू निर्वाळले याही सांगू तरी माझा अनुरागू सप्रेम जया. काय म्हणतात माऊली? आता